श्रीराम जय जय राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच। श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे। या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे। लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी। या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे। आज दिनांक 6 जुलै। आजचे बोधवचन, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो। श्रीराम। भूक लागल्यानंतर आपले भोजन आपणच घ्यायला हवे। आजारी माणसालाही डॉक्टर हेच सांगतात की तुम्ही औषध घ्या म्हणजे गुण येईल। त्याप्रमाणे श्री महाराज सांगत आहेत की तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो। श्री महाराजांचा हा केवढा नामावरचा विश्वास आहे, तेवढ्याच विश्वासाने आपण नाम घेतले पाहिजे। राम नाम हा अमृतकुंभ आहे। त्याच्या सेवनाने साधक जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमचा सुटेल आणि अविनाश ब्रह्मपदाला पोहोचेल असा विश्वास श्री महाराजांना आहे। आणि तो सार्थ ठरावा यासाठी तो अमृतकुंभ आपण आपल्या ओठी लावायला नको का? तो अमृतकुंभ आपल्या हाती देताना श्री महाराजांच्या तपश्चर्येचे चैतन्यही त्यात पुरेपूर भरले आहे। श्रद्धेने ते अमृत आपण सेवन केले पाहिजे। एक वारकरी होते, मराठवाड्याचे रहिवासी होते। दरवर्षी आषाढी कार्तिकीची वारी करीत असत। त्यांचा एक मुलगा परदेशात नोकरी करीत होता। हे वारकरी वृद्धापकाळाने वारले। परदेशाहून मुलगा आला। वडिलांची आठवण म्हणून त्यांच्या गळ्यातली जपाची तुळशीची माळ बरोबर घेऊन गेला। मुलाने ती माळ काळजीपूर्वक लॉकरमध्ये ठेवून दिली। या श्रद्धेचा काय उपयोग? त्या माळेने जप केला नाही तर ती जपायची कशाला? त्याप्रमाणे श्री महाराजांनी दिलेले नाम मोठ्या श्रद्धेने घ्यायला हवे। या जपाने भगवंत भेटेल ही खात्री हवी। म्हणजे भगवंत आहे आणि तो नामाने मिळेल अशी दुहेरी श्रद्धा हवी। भगवंताशिवाय अन्य कोणत्याही लौकिक विषयाची आसक्ती नामसाधनेत नको। पण लौकिकाची आसक्ती परमार्थात सुद्धा चोर वाटेने न कळत शिरते आणि साधकाला हानी पोचवते। आसक्ति ही कहाँ से भी और कैसे भी आ सकती है, लेकिन कुछ भी करो वह जा नहीं सकती। आपण नाम घ्यायला सुरुवात करूया। आसक्ती कशी घालवायची? भगवंताचे प्रेम, त्याचे ज्ञान कैसे मिळवायचे वगैरे बाकीचे सर्व श्री महाराज बघतील। श्री तुकाराम महाराजांना त्यांचे सद्गुरू श्री बाबा चैतन्य स्वप्नात दिसले। त्यांनी स्वप्नातच तुकारामांना जय जय रामकृष्ण हरी हा सिद्धमंत्र दिला। त्याचा जप श्री तुकारामांनी अत्यंत श्रद्धेने रात्रंदिवस केला। त्यांना भगवंताखेरीज लौकिक विषयाची चाड नव्हती। जप करताना तुकारामांना वाचा अनावर झाली। पांडुरंगाने दर्शन दिले। श्री तुकाराम महाराजांनी देवाला काय मागितले? हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा। गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती संपदा, संत संग देई सदा। तुका म्हणे गर्भवासी, सुख घालावे आम्हासी। म्हणजे देव आहे
यावर तुकारामांचा विश्वास होता. त्यांचे नित्यस्मरण व्हावे, त्यांचे गुणगान करावे. मोक्ष नको, संपत्ती नको, सत्संग हवा. अनेक जन्म एवढेच हवे. नामस्मरणाने भगवंताची भक्ती, त्याचे ज्ञान आणि लौकिकाची विरक्ती या गोष्टी तुकारामांनी मागितल्या. आपण नाम घेतले की त्या नामाने भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची सर्व जबाबदारी श्री महाराज घेतील. रामकृष्ण परमहंसांच्या संगतीचा परिणाम विवेकानंदांवर असाच झाला. पितृनिधनानंतर कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडल्याने विवेकानंदांना आर्थिक चणचण भासू लागली. त्यांनी परमहंसांना तसे सांगितले. परमहंसांनी देवीसमोर त्यांना उभे केले आणि म्हणाले, मातेला काय हवं ते माग, ती द्यायला समर्थ आहे. विवेकानंदांनी हात जोडले आणि म्हणाले, माते, मला तुझी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य दे. असे अनेक वेळा झाले, पण चुकूनही लौकिक मागणी त्यांच्या तोंडून निघाली नाही. हा संत संगतीचा परिणाम. संत संगात विषय वासनांचा नाश होतो. नामस्मरणातही असाच संत संग आहे आणि ईश्वर प्राप्ती आहे. म्हणून श्री महाराज सांगतात की तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.